तर हॅलो नमस्कार. तर तुमचं कावळे शेती स्वागत आहे. तर हे बघा आम्ही गावी आलेलो आहे. तर आता आम्हाला घ्यायचे बोर पाण्यासाठी. तर त्याच्यासाठी आम्ही पानाडी बोलवलेला आहे. तर हा मुलगा गावातलाच आहे. तर असा हा पाणी बघतो. तर जवळ-जवळ हा 1 तास झालं पूर्ण शेतात फिरून आला. तर 2 एकरमध्ये फिरून आलाय. पण त्याला पूर्ण फिरून-फिरून येतो आणि इथंच त्याला तो नारळ अ, असा म्हणजे हातावर उभा राहतो आणि इथंच पाणी वगैरे दाखवतात. त्याच्यामुळं त्यानं इथं पॉइंट काढून दिलेला आहे. तर हे बघा आपलं इथं पॉइंट दाखवल्यामुळं आपल्याला आता इथंच बोर वगैरे घ्यावं लागणार आहे. तर हे बघायला आणणं जरुरी असतं. का तर मग ते आपल्याला एवढा पैसे घालवायचे तर त्याला बोरला खूप पैसे वगैरे लागतात. त्याच्यामुळं असं त्यांना बघायला आणणं जरुरी आहे. तर त्यांना घेऊन आलोय आम्ही बघायला. तर ते पूर्ण शेतात फिरून आलेत आणि त्याच ठिकाणी ते पॉइंट दाखवलाय त्यांनी. तर हा पॉइंट आता आपला इथं फिक्स झालेला आहे. तर त्यांनी फिक्स केल्यामुळं आता आपण तिथे एक दगड वगैरे ठेवायचा आणि त्याची पूजा वगैरे करून घ्यायची आणि पूजा वगैरे झाली, की एक आपल्याला नारळ वगैरे त्याला फोडून घ्यायचा आणि म्हणजे ते फिक्स झाली ती जागा आपली. तर असं ह्या पद्धतीने इथं पूजा वगैरे करून घेतली आणि नारळ पण फोडून झालेला आहे. तर पाण्यासाठी आपला हा पॉइंट फिक्स झालेला आहे. तर आपण आता बोर वगैरे घेणार आहे. त्याच्यामुळं बोरवाल्याला पण बोलवलेलं आहे. तर आता ते पण येणार आहेत. तर आता त्यांचा कॉल आला आणि रात्रीच्या 2 वाजलेले आणि ते मशीनवाले पण आले 2 वाजता रात्रीच्या. तर का तर हे लोकं पण रात्र-रात्र खूप काम करतात, दिवसभर पण काम करतात आणि ते एकटे पण नसतात. एक 6-7 मुलं असतात त्यांच्या हाताखाली आणि असेही रात्र-रात्र काम करतात. खूप कष्ट करतात हे लोकं आणि खूप त्यांचे कष्टाचे काम आहेत आणि ते धूळ, माती वगैरे खूप म्हणजे त्यांच्या पण पोटात वगैरे जात असेल. तर असं हे त्यांना पॉइंट दाखवलाय. ते पॉइंटवर ते हे करतात बोर वगैरे मारणार आहे. तर तिथं पण आधी आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायचं आहे. तर हे आमचे भाऊजी आहेत म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. तर माझे दीर पण आहेत ते. तर ते आता पूजा वगैरे करून घेतात. ते माझ्या मिस्टरांपेक्षा आहेत लहान, पण त्यांचं डोकं खूपच महान आहे आणि खूपच म्हणजे विचार त्यांचे चांगले आहेत आणि खूप ज्ञान आहे त्यांना. तर त्यांच्याच सल्ल्यानं सगळं हे चाललेलं असतंय. तर आता मशीन तर चालू झालेलं आहे. तर आता वाट बघायची, की आता पाणी कसं आणि कधी किती लागणार आहे ते बघायचं पण देव करो आणि पाण्याचं काम आपलं होऊन जाणारच आहे आणि आपण आता चांगलेच विचार करायचे. आता बोर घेतोयच, तर चांगलेच विचार करायचे आणि कधी तर आपल्याला माहितीच आहे चांगल्याचं चांगलंच होत असतंय. तर हे असं बोर घेणं चालू आहे. तर रात्रीच्या 2ला मशीन आलेलं आहे. तर रात्रीच्या 2 वाजल्यापासून कंटिन्यू हे मशीन चालू आहे. त्याच्यात पण रात्री पाऊस वगैरे पडला, विजा वगैरे, तर असं तरी पण ते लोकं कामं करतच राहतात. तर हे असं सगळे वाट बघतात, पाणी कधी लागणार आहे, कधी लागणार आहे. तर सगळ्यांनाच ते बघायचं आहे, की पाणी कधी लागणार आहे आणि पाणी लागतं कधी तर 450-500 फुटाच्या नंतरच पाणी लागतं. तोपर्यंत काय आपण म्हणजे पाणी वगैरे लागत नाही. तर सगळ्यांचं एकच हे, की पाणी कधी लागणार. तर पाऊस वगैरे पडल्यामुळं खूपच थंडी पण असं वाजते आणि रात्रीच्या 2-2:30च्या टायमाला पोरांनी मस्त अशी शेकोटी वगैरे केलेली. हा आमचा नागेश आणि विकास दोघं जण मस्त शेकोटी करून आता इथं तापायला बसलेले आहेत. आणि हे दुसरे सगळे बिचारे काम करतात. आणि आम्ही पण घरी येतो तर आम्हाला पण झोप नाही आहे, की बाबा पाणी लागणार, कसं लागणार, कधी लागणार. तर रात्रीच्या 2ला मशीन आणली तर आता बघा 7, 8, 9 वाजल्यात तरी बी अजून काही पाण्याचा पत्ता नाही आहे. जवळ बोर गेले 500 फुटाच्या जास्त गेलेलं आहे खाली, तरी पाणी नाही तर जवळ आपल्याला लागलं 550-600 फुटाच्या नंतर पाणी लागलेलं आहे. तर तोपर्यंत सगळ्याला धाकधूक चालू होती, की पाणी कसं लागणार आहे. हे बघा असा दिवस वरती आलेला आहे आणि देवबाप्पा पण सूर्यनारायण उगवला आणि इकडं पाण्याला पण सुरुवात झाली आणि पाणी असं छानसं वरती आलं. त्यावेळेस आता सगळ्याचा जीवात जीव आलेला आहे. तर पाणी तर बघा असं छान आता म्हणजे दिसतंयच तुम्हाला. तर ते बघा किती म्हणजे धूळ, माती त्यातनं कितीतरी वरती आलेली आणि खूपच माती असते. तर हे बघा असं पाणी लागले आणि हे लोकं इतके कष्ट करतात, काम करतात, रात्रदिवस त्यांना म्हणजे काही हेच नसते.
तर ते स्वतःच गाडीत वगैरेच राहतात, त्याच्यातच जेवण वगैरे बनवतात. तर त्यांच्याकडं लेडीज वगैरे त्यांच्यासोबत काही नसतं. तर हे मुलं काहीतरी कोण जेवण बनवतं, कोण म्हणजे किराणा वगैरे आणायला जातं, कोण हाताखाली करतं. असं ह्या पद्धतीने ह्यांचं सगळं चाललेलं असतं आणि खरंच त्यांचं खूप कष्टाचं खरतड जीवन असतं त्या लोकांचं पण. आणि म्हणजे ही कुठून व्ही-पी बिहारवरनं बाहेर आलेले असतात. ते व्ही-पी बिहारचेच आहेत ते पण. आणि रात्र असं म्हणजे काम करायचं, जागरणं करायची आणि असं काम करतात हे. तर त्याच्यामुळं खूप कष्टाचे काम आहेत. जरी पैसा भेटत असेल तर शरीराला तेवढं म्हणजे सुख पण पाहिजे. पण पैशापेक्षा म्हणजे थोडं शरीर सुख पण आपल्याला महत्त्वाचं आहे. तर ह्यांना झोप काय, रात्र काय, दिवस काय हे काय त्यांच्याकडं नसतं. त्याच्यामुळं हे आपलं असं कष्ट करत राहतात आणि आपलं आता फायनली पाणी वगैरे लागलेलं आहे. तर जवळ-जवळ 600 का 650 फुटाच्या नंतर आपण म्हणजे ते जास्त घेतलेलं आहे. तर तेवढं त्याच्यानंतर पाणी लागलेलं आहे. आता पाणी लागल्याच्या नंतर ते पाईप वगैरे तेवढे टाकतात. ते नंतर सगळे पाईप वगैरे काढतात. तर असं ह्याच्यासाठी ते खूप टाईम लागतो. तर हे मुलं पण तिथं भरपूर म्हणजे हाताखाली काम वगैरे करतात आणि आता एकदा पाणी लागलं त्यावेळेस आता आम्हाला पण छान वाटलं, आनंद झाला. तर नंतर आता आम्ही हे पाणी वगैरे लागलं, तर त्याची पूजा वगैरे करायची असते. तर ती पूजा वगैरे पण आम्ही करणार आहे. तर अजून तर आम्ही काही केलेलं नाही. पण आम्ही पण आता त्याला म्हणजे मोटर वगैरे, पाईपलाईन हे ते सगळं करायचं असतं आणि ते भरपूर टाईम लागतो त्याला. तर हे बघा आणखीन म्हणजे थोडंसं आणखीन खाली 2 पाईप टाकायला लावले त्यांना आणि पाणी पण छान लागले आणि मग पूजा वगैरे करणार आहे. तर ज्यावेळेस आम्ही पूजा वगैरे करणार आहे, त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवलंच. पण आता सध्या आपल्याला फक्त हे पाणी जी बोर घेतले आणि बोरला पाणी लागले, ह्याच्यातच आपली खूप समाधानी आनंद आहे. तर हे बघा असं मस्त पाणी आणि म्हणजे कितीच म्हणजे असं एक लीलाच म्हणायचं ते. एवढं जमिनीत आपण खोल बाबा आपण म्हणजे हे करतो आणि त्याच्यातनं पाणी वरती येतं आणि आपण उन्हाळ्यात बोर घेतलेलं फायद्याचं असतं आणि पावसात काय पाणी असतेच, पण उन्हाळ्यात बोर घेणं आणि पाणी लागणं हे पण चांगले कर्मच म्हणायचं आणि ज्याच्या त्या कर्माप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या काय म्हणतात म्हणजे नीतीप्रमाणे हे असे चांगलेच फायदे आपल्याला भेटतात. तर हे असं छानसं आता पाणी लागलेलं आहे. तर सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या ह्यानं आपलं जे आपण सगळ्याशी चांगलंच राहतो, पण सगळ्यांचे आशीर्वाद घेणं पण जरुरी असतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळंच आपल्याला सगळ्यांच्या आशीर्वादानंच म्हणायचं पाणी लागलेलं आहे. तर हे असं काही नसतंय. तर हे असं पाणडी आणलं तर ते पण असं फुकट वगैरे पाणी बघत नाहीत. त्यांना पण असं भरपूर पैसे वगैरे द्यावे लागतात. पण ते पण आधी पैसे घेतात. तर त्यांना पैसे द्यावंच लागतं आणि पाणी बघितल्यामुळं आपल्याला बी कुठेतरी समाधानी लाभते, की बाबा आपल्याला इथं पॉइंट सांगितलेले आणि ते पाणी वगैरे लागणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला पण ते आनंद होतो आणि असं पाणी लागल्यावर तर खूपच आनंद लागतो आणि पाणी असं दिसलं ना, तर खूप म्हणजे पाणी कुठं पण गेलं आणि पाणी बघितलं, तर खूपच समाधानी वाटते. म्हणून त्याच्यामुळं पाण्याचा पण दुरुपयोग करू नये कोणीच. म्हणजे विनाकारण पाणी सांडणे, वायाला घालवणे, हे असं कुणी करायलाच नाही पाहिजे. का तर पाणी कुणीही म्हणजे असं म्हणजे निर्माण करू शकत नाही आहे. हे निसर्गाचंच आहे. तर निसर्गाशी म्हणजे असं आपण पाणी वगैरे जपून वापरलं पाहिजे. तर हे असं आपण तर बोर घेतलेलं आहे, पाणी पण लागलेलं आहे आणि आपण पाईपलाईन वगैरे करणार आणि नंतर त्याची पूजा वगैरे करणार आणि सवासणी वगैरे आपल्याला घालायचे असतात, पूजा करायची असते. तोपर्यंत आपल्याला पाणी वगैरे प्यायचं नाही आहे. तर आता आम्ही तर पाणी वगैरे ह्याचं पिणार नाही आणि पाणी पिण्यासाठी वगैरे हे पाणी चांगलंच आहे आणि एकदम आता पाणी जर आपण बॉटलमध्ये भरून घेतले, तर एकदम स्वच्छ पाणी. तर आता इथून एक आपल्याला कळशी वगैरे भरून घ्यायची या पाण्याची. पहिलं तर आपल्याला देवाला ह्याचा अभिषेक वगैरे करायचा, का तर देवाला अंघोळ वगैरे घालायची ह्या पाण्यानं. तर हे पाणी आत्ता ते तुम्हाला असं रेंदा असल्यासारखं दिसतो, पण नाही हे पाणी चांगले. तर त्याच्यातनं मी कळशी वगैरे भरून घेणार आणि जे गावातले देव वगैरे आहेत, त्याला नेऊन आपण पाणी वगैरे घालणार आहेत. तर नंबर 1 पण पाहणारे कोण आहे?
राम हरी निर्मळ पाणी 3 इंच